नमस्कार शिक्षक मित्रांनो, निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमा अंतर्गत इयत्ता 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी श्रुतलेखन कौशल्य विकसित करण्यासाठी म्हणजेच 4 ते 5 शब्द असलेले जोडाक्षरयुक्त विरामचिन्हासह व आकलनासह लिहितो हा स्तर गाठण्यासाठी आज आपण या ठिकाणी काही कृतींची मालिका घेऊन आलेलो आहे। त्यापैकी एक कृती घेत आहोत आपण की चित्र वाचून श्रुतलेखन करणे, म्हणजेच चित्रांचं वाचन करून श्रुतलेखन लिहा। तर मित्रांनो, ही कृती कशी घ्यायची या संबंधानं आपण इथं बघणार आहोत। तर या कृतीसाठी विद्यार्थ्यांसोबत ही कृती घेत असताना आपण काही साहित्य विद्यार्थ्यांकडे असणं गरजेचं आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांकडे पेन, पेन्सिल, नोटबुक यासारखी साहित्य विद्यार्थ्यांकडे आवश्यक आहेत। सोबतच शिक्षक या नात्याने आपल्याला काही साहित्य आपण सुद्धा तयार करून ठेवणं किंवा आपल्याकडे उपलब्ध करून ठेवणं गरजेचं आहे, ज्यामध्ये चित्र असतील, मोठे चित्र, छोटे चित्र। या चित्रांच्या अनुषंगाने जसे की बाजाराचं चित्र, रेल्वे स्टेशनचं चित्र, त्याच्यानंतर सहलीचं चित्र, नदीचं दृश्य, अशी विविध चित्रे आपण आपल्याजवळ संग्रहित करून ठेवावी। चित्र संग्रहित करत असताना चित्र रंगीत असावी, चित्र आकर्षक असावी, जेणेकरून विद्यार्थ्यांना चित्रांप्रती गोडी निर्माण होणं गरजेचं आहे। एकदा विद्यार्थ्यांना चित्रांप्रती गोडी निर्माण झाली तर नक्कीच विद्यार्थी चित्रातील घटना, चित्रातील प्रसंग हे बघण्यासाठी उत्सुक होतील। हे झाल्यानंतर आपण काय करायचं आहे की एका विद्यार्थ्याला आपल्या जवळ बोलवायचं आहे। एका विद्यार्थ्याला आपल्या जवळ बोलावल्यानंतर एखादं जे चित्र आहे, जसं मी सांगितलं त्याप्रमाणे मी बाजाराचं चित्र एका विद्यार्थ्याला दाखवतो आहे। बाजाराचं चित्र विद्यार्थ्याला दाखवत असताना मी त्या विद्यार्थ्याला सांगतो की या चित्राचं तू व्यवस्थित निरीक्षण कर। त्या विद्यार्थ्याने त्या चित्राचं व्यवस्थित बारकाईने निरीक्षण केल्यानंतर त्या चित्राच्या माध्यमातून तयार होणारी 4 ते 5 वाक्य आपण विद्यार्थ्याच्या मदतीने लिहून घेऊ। हे काम कोण करणार? तर हे काम शिक्षक आधी करणार, विद्यार्थी वाक्य सांगणार, शिक्षक लिहिणार आणि त्यानंतर विद्यार्थ्यांनी सांगितलेली जी सगळी वाक्य आहेत ही वाक्य शिक्षकांनी इतर विद्यार्थ्यांना सांगायची आणि नंतर ते चित्र दाखवायचं। म्हणजे अशा प्रकारे चित्र दाखवून सुद्धा आपल्याला श्रुतलेखनाची कृती घेता येते। म्हणजेच या कृतीमध्ये वाक्यांमध्ये जोडाक्षरे येतील, विरामचिन्ह येतील आणि विद्यार्थ्यांना त्या चित्राचं किती आकलन झालं हे सुद्धा आपल्याला यातून कळून येईल। तर अशा प्रकारे ही कृती घेतल्यामुळे विद्यार्थ्यांच्या निरीक्षण क्षमतेचा विकास होतो, विद्यार्थ्यांमध्ये शब्दसंपत्ती वाढते, विद्यार्थ्यांना चिकित्सक वृत्ती तयार होते आणि विद्यार्थी चांगल्या पद्धतीने चित्रांचं निरीक्षण करून श्रुतलेखन लिहिण्याचा सराव करू शकतात। तर शिक्षक मित्रांनो, अशा प्रकारची विविध चित्र प्रत्येक विद्यार्थ्याला दाखवून त्यांच्याकडून त्यांचं निरीक्षण करून घ्या। निरीक्षणाअंती त्या चित्राच्या आधारावर 4 ते 5 वाक्य लिहायला सांगा। वाक्य लिहून झाल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याचे वही तपासा। विद्यार्थ्यांनी जर काही चुका केल्या असतील तर त्या चुकांची दुरुस्ती करा। चुका कशामुळे झाल्या हे विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून द्या आणि पुन्हा पुन्हा वारंवार जर ही कृती घेतली आपण तर विद्यार्थ्यांचा श्रुतलेखन सराव अतिशय योग्य झाल्याशिवाय राहणार नाही, असा मला या ठिकाणी विश्वास वाटतो। आपणाकडून हीच अपेक्षा आहे की अशा प्रकारची कृती आपण वारंवार विद्यार्थ्यांकडून घ्यावी आणि आपल्या विद्यार्थ्यांचा श्रुतलेखन सराव चांगला करून घ्यावा। धन्यवाद। नमस्कार शिक्षक मित्रांनो, निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम अंतर्गत इयत्ता 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी लेखन कौशल्य विकसित करण्यासाठी अध्ययन स्तर 6 ते 8 शब्द असलेला 4 ते 5 वाक्य असलेलं जोडाक्षरयुक्त विरामचिन्हासह आकलनासह लिहितो हा स्तर पूर्ण करण्यासाठी आपण काही कृती घेऊन आलेलो आहेत। ह्या कृतींपैकी आज जी आपण कृती बघणार आहोत त्या कृतीचं नाव आहे सांगतो आम्ही लिहा तुम्ही।
तर शिक्षक मित्रांनो, ही कृती आपल्याला वर्गात घेत असताना आपल्याला काही गोष्टींचं पथ्य पाळायचं आहे की आपल्याला विद्यार्थ्यांना पहिले साहित्य सांगायचे आहे. त्या साहित्यामध्ये वही, पेन, पेन्सिल हे साहित्य विद्यार्थ्यांना तयार ठेवायला सांगायचं आहे. त्यानंतर आपण स्वतः शिक्षक म्हणून आपल्याकडे काही साहित्य अवेलेबल करून घ्यायचे आहे, ज्यामध्ये वाचनीय साहित्य असेल, वर्तमानपत्रांचे कात्रणं असतील किंवा पाठ्यपुस्तकातील काही उतारे असतील, गोष्टीची पुस्तकं असतील, असे काही जे लेखनीय साहित्य आहे ते लेखनीय साहित्य आपल्याजवळ तयार ठेवावे. त्यानंतर विद्यार्थ्यांना सूचना करावी की आज आपण श्रुतलेखन करणार आहोत, म्हणजेच मी सांगणार आहे आणि तुम्ही लिहिणार आहात. ही कृती घेत असताना आपल्याला काय करायचं की आपण पहिले एक वाक्य हळूवारपणे विद्यार्थ्यांना सांगायचा. विद्यार्थी लिहितील. एकदा ते वाक्य सांगितल्यानंतर पुन्हा एकदा त्याचं रिपिटेशन करायचं. म्हणजेच विद्यार्थ्यांमध्ये कोणी विद्यार्थ्यांची गती कमी असेल, कोणत्या विद्यार्थ्यांची गती जास्त असेल, तर अशा गतीचे जे विद्यार्थी आहेत यांच्या गतीचा विचार करून थोडंसं हळूवारपणे त्यांना लिखाणाचा सराव द्यावा. म्हणजेच सर्व विद्यार्थ्यांनी लिहिलं किंवा नाही याची एकदा चौकशी करावी. सर्व विद्यार्थ्यांनी म्हटलं की होय, आमचं आता लिहून झालेलं आहे, असं जेव्हा आपल्याला सांगितलं तेव्हा मग पुढील वाक्याला सुरुवात करावी. अशा प्रकारे 1, 2, 3, 4, 5 वाक्य आपण विद्यार्थ्यांकडून श्रुतलेखनाच्या माध्यमातून लिहून घ्यावी. वाक्य लिहित असताना, वाक्य निवडत असताना अशीच वाक्य निवडावी की ज्यामध्ये जोडाक्षरांचा समावेश असेल, विरामचिन्हाचा समावेश असेल, अशी वाक्य निवडून तीच वाक्य श्रुतलेखनासाठी विद्यार्थ्यांना देण्यात यावी. विद्यार्थ्यांचे सर्व वाक्य लिहून झाल्यानंतर एक एक वाक्य आपण स्वतः फळ्यावर लिहायचा. जो वाक्य अचूक असेल तर अचूक वाक्य फळ्यावर लिहिल्यानंतर आपण विद्यार्थ्यांना सूचना करावी की आपण जे वाक्य लिहिलेलं आहे वहीमध्ये ते वाक्य फळ्यावरील वाक्यांशी जुळवून बघा आणि जे करेक्ट फळ्यावर लिहिलेलं आहे किंवा जे बरोबर फळ्यावर लिहिलेलं आहे त्याबरोबर त्या वाक्याशी आपण लिहिलेलं वाक्य जुळवून बघा आणि ज्या शब्दांमध्ये किंवा ज्या अक्षरांच्या बाबतीत चुका झाल्या आहेत त्यावर गोल करा. अशा प्रकारे पाचही वाक्य विद्यार्थ्यांना स्वतः तपासून घ्यायला सांगावे. ब्लॅकबोर्डवर स्वतः लिहावे किंवा आपल्याकडे जर सुविधा असेल प्रोजेक्टरची तर प्रोजेक्टरच्या माध्यमातून ती वाक्य फळ्यावर दाखवावी. अशा प्रकारे आपण ही कृती म्हणजेच सांगतो आम्ही, लिहा तुम्ही, ही कृती आपण या पद्धतीनं विद्यार्थ्यांशी घेऊ शकतो. या कृतीमुळे विद्यार्थ्यांचं काय होतं तर श्रवणाची क्षमता वाढते. विद्यार्थी लक्षपूर्वक वाक्य ऐकतात आणि लक्षपूर्वक वाक्य ऐकून विद्यार्थी लिहिण्याचा सराव करतात. या कृतीमध्ये विद्यार्थ्यांच्या लिहिण्याची गती हळूहळू वाढत जाते. ही कृती नियमित जर आपण वर्गात घेतली, वारंवार या कृतीचा सराव विद्यार्थ्यांना दिला तर विद्यार्थी श्रुतलेखनामध्ये नक्कीच प्रगत झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून विद्यार्थ्यांना आपण ही वर्गात घेतली अशा प्रकारचीच कृती आईवडिलांसोबत, भावाबहिणींसोबत, मित्रांसोबत घेण्याच्या सूचना कराव्या, जेणेकरून वारंवार ही कृती केल्यामुळे श्रुतलेखनातील चुका कमी होतील आणि श्रुतलेखन गतीने लिहिण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत होईल. धन्यवाद. नमस्कार शिक्षक मित्रांनो, निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमांतर्गत इयत्ता 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त करण्यासाठी विविध स्तर दिलेले आहेत. त्या स्तरामधील आज आपण स्तर 18 पाहणार आहोत. तर स्तर 18मध्ये श्रुतलेखनाकरिता 6 ते 8 शब्द जोडाक्षर असलेले 4 ते 5 वाक्य योग्य विरामचिन्हासह व योग्य आकलनासह विद्यार्थी लिहितो. तर हे अपेक्षित अध्ययन स्तर प्राप्त करण्यासाठी आपण या ठिकाणी कृतीची मालिका घेऊन आलो आहोत. तर आजची कृती आहे गाणे आणि बडबडगीत यामधून श्रुतलेखन. तर या कृतीचे उद्दिष्ट आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर याच्यामधील जे उद्दिष्ट आहेत ते म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये आकलन शक्ती निर्माण होणे, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढणे, लेखन कौशल्यामध्ये वृद्धी होणे, तसेच श्रवणशक्तीसुद्धा विद्यार्थ्यांची वाढते, तसेच ताल व लयबद्ध ऐकणे
हे सुद्धा कौशल्य आपण या ठिकाणी प्राप्त करणार आहोत. आता याच ठिकाणी लागणारं जे साहित्य आहे आपल्याला, ते जास्त साहित्य नाही आहे. तर आपल्याला खडू, पेन, मार्कर पेन आणि चार्ट पेपर वगैरे, वाक्यपट्ट्या वगैरे तुम्ही वापरू शकता. आता याच्यामध्ये काय करायचं आहे, विद्यार्थ्यांनी पहिले उत्सुकता निर्माण करायची आहे. वर्गामध्ये उत्सुकता निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांसमोर शिक्षकांनी प्रस्तावना द्यायची आहे की मुलांनो, आज आपण आहे ना बडबडगीत म्हणूया, गाणी म्हणूया. तर ही प्रस्तावना देऊन झाल्याच्या नंतर विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण होईल. उत्सुकता निर्माण झाल्याच्या नंतर शिक्षक काय करतील की ते जे गाणे आहे, ते बडबडगीत आहे, ते योग्य कृतीसह सुरात, तालात, लयीत विद्यार्थ्यांना म्हणून दाखवतील. जर शिक्षकांना नाचता आलं तर खूपच छान. नाचून जर तुम्ही दाखवलं तर विद्यार्थ्यांमध्ये ती योग्य आनंद निर्माण होईल. एक खूप चांगली वातावरण निर्मिती त्या ठिकाणी होईल. आता हे गाऊन झाल्याच्या नंतर शिक्षकांनी काय करायचं आहे, तर ते बडबडगीत किंवा ते जे गाणं आहे त्याला तुकड्यांमध्ये विभागायचं आहे. वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये विभागून झाल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना ते एक एक वाक्य सांगायचं आहे. किंवा ससे उड्या मारतात, तिथे शिक्षकाने थांबायचं आणि विद्यार्थ्यांना लिहायला सांगायचं. तर असं 5-6 वाक्य सांगायचे. विद्यार्थी ते योग्य विरामचिन्हासह, योग्य आकलनासह लिहितील. आता ते लिहून झाल्याच्या नंतर काय करायचं आहे, तर शिक्षकांनी ते जे गाणं म्हटलं आहे, जे बडबडगीत म्हटलेलं आहे, ते फळ्यावर लिहायचं आहे. आता ते फळ्यावर लिहून झाल्याच्या नंतर वर्गामधील विद्यार्थ्यांना विचारायचं की बा कोणाला गाता येते का, तुम्ही हे बडबडगीत म्हणू शकता का. तर हे विद्यार्थ्यांना म्हणायला सांगायचं. तर 2-3 विद्यार्थ्यांना ती संधी द्यायची. आता ते सगळं गाणं म्हणून झाल्याच्या नंतर सर्व विद्यार्थ्यांना सांगायचं की आपण जे केलेलं श्रुतलेखन आहे, ते श्रुतलेखन तुम्ही तपासा. आता विद्यार्थी ते फळ्यावर लिहिलेलं श्रुतलेखन तपासतील. आता श्रुतलेखन तपासून झाल्याच्या नंतर चुकलेल्या शब्दाला योग्य कोणता शब्द आहे, तो शब्द त्या ठिकाणी ते लिहितील. आता नंतर ते सरावासाठी ते वापरतील. आता याच्यामधून जे आपल्याला आकलन पण तपासता येईल विद्यार्थ्यांचं, किंवा गाण्यामध्ये कोणकोणते पात्र आलेत, गाण्यामध्ये कोणते प्राणी आलेत, आता किंवा बडबडगीतामध्ये काय घडलं, कशाचे वर्णन आलेले आहे. तर आकलन तपासण्यासाठी सुद्धा तुम्ही विविध प्रश्न विद्यार्थ्यांना विचारू शकता. म्हणजे बघा, याच्यामधून आपण अपेक्षित परिणाम काय मिळवणार आहोत, विद्यार्थ्यांची आकलन पण चेक करणार आहोत, त्यांची आकलनशक्ती वाढणार आहे, लेखन कौशल्य वाढणार आहे, त्याच्यानंतर शुद्ध लेखन, तसेच श्रवणशक्ती, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढणार आहे. तर ही जी कृतीची मालिका आहे की गाणे व बडबडगीतमधून श्रुतलेखन, ही आपण आपल्या वर्गामध्ये नक्की राबवावी, ही विनंती. धन्यवाद. नमस्कार शिक्षक मित्रांनो, निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम अंतर्गत इयत्ता 3री ते 5वी साठी विद्यार्थ्यांसाठी असलेले जे अपेक्षित अध्ययन क्षमता स्तर आहेत, त्या स्तरामधील आज आपण स्तर 18 घेऊन आलो आहोत. स्तर 18 आहे श्रुतलेखनाकरिता 6 ते 8 शब्द जोडाक्षर असलेले 4 ते 5 वाक्य योग्य विरामचिन्हासह व योग्य आकलनासह लिहितो. तर हा स्तर प्राप्त करण्यासाठी आज आम्ही कृतींची मालिका घेऊन आलो आहोत. त्यातील जी आज आपण कृती पाहणार आहोत ती आहे संवाद श्रुतलेखन. आता संवाद श्रुतलेखन ही कृती जी पाहणार आहोत, त्या कृतीची जी उद्दिष्ट आहेत ते आपण सुरुवातीला बघूया. की विद्यार्थ्यांना एखादी संवाद लिहिता येणे हे सर्वात महत्त्वाचं कौशल्य यामधून आपण प्राप्त करणार आहोत. विद्यार्थ्यांची आकलनशक्ती वाढवणे, स्मरणशक्ती याच्यामधून आपण विद्यार्थ्यांची वाढवणार आहोत. तसेच लेखन कौशल्य, तसेच आत्मविश्वासामध्ये वृद्धी करणे, हे याचे उद्दिष्ट आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर याच्यासाठी काही जास्त आपल्याला साहित्य लागणार नाही आहे. फळ्यावर लिहिण्यासाठी खडू, फळा, पेन, मार्कर पेन वगैरे वगैरे. तर याच्यासाठी शिक्षकाने करावयाची जी तयारी आहे ती म्हणजे छोटे छोटे संवाद तुम्हाला तयार करून घ्यायचे आहेत. जसं उदाहरणार्थ, आई म्हणाली, रामू गृहपाठ केला का? रामू म्हणाला, हो आई, मी गृहपाठ पूर्ण केला. आई म्हणाली, ठीक आहे, तू खेळायला जा. रामू म्हणाला, ठीक आहे आई, मी खेळायला जातो. तर अशा प्रकारचे जे संवाद आहेत ते तयार करून घ्यायचे आहेत. बरं, संवाद श्रुतलेखन आपण का करायचं, तर याच्यामधून विरामचिन्हाचा जबरदस्त सराव आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून करून घेणार आहोत. संवाद लेखन घेतल्यामुळे
ते आपोआप या ठिकाणी विरामचिन्हाचा वापर होईल. आता याच्यामध्ये करायचं काय आहे, कृती आपल्याला अशी करायची आहे की शिक्षकांनी सुरुवातीला संवाद वाचून दाखवायचा आहे आणि संवाद वाचून दाखवत असताना शिक्षकांनी जर तुम्हाला जमलं तर कसं वाचन करायचं आहे बघा. तर आई म्हणाली जेव्हा असेल ना, तेव्हा आईचा आवाज काढून जर शिक्षकाला म्हणता आलं तर ते खूप चांगलं होईल की रामू गृहपाठ केला का. तर हे जर आईच्या आवाजात, बारीक आवाजामध्ये तुम्ही स्त्रीच्या आवाजामध्ये काढून दाखवलं तर विद्यार्थ्यांना एक वेगळा आनंद, एक वेगळी वातावरण निर्मिती त्या ठिकाणी होईल. तर अशा पद्धतीने त्यांना सांगायचं आणि सांगत असताना शिक्षकांनी सांगायचं की आई म्हणाली रामू आजचा गृहपाठ केला का. तिथे थांबायचं शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांना लिहिण्यासाठी पुरेसा वेळ द्यायचा आणि ते लिहून झाल्याच्या नंतर मग दुसरं वाक्य रामूच्या आवाजात. तर शिक्षकाचा नेहमीचा आवाज थोडासा बदलून रामूचा आवाज काढून म्हणायचं की रामूचा आवाज काढून शिक्षकांनी सांगायचं की हो आई, मी आजचा गृहपाठ पूर्ण केला. तर अशा पद्धतीने नंतर मग परत शिक्षकांनी थांबायचं आणि विद्यार्थ्यांना लिहिण्यासाठी वेळ द्यायचा. आता हे लिखाण करून झाल्याच्या नंतर शिक्षकांनी तो संवाद फळ्यावर लिहायचा. फळ्यावर लिहून झाल्याच्या नंतर 2-3 विद्यार्थ्यांना बोलवायचं आणि तो संवाद वाचायला सांगायचा. तो संवाद वाचून झाल्याच्या नंतर सर्व विद्यार्थ्यांना सांगायचं की तुम्ही जो संवाद लिहिला आहे तो संवाद तुम्ही फळ्यावरून तपासून घ्या. बरं, ही तपासणी झाल्याच्या नंतर जे शब्द चुकलेला आहे त्या शब्दाला योग्य उत्तर विद्यार्थी त्या फळ्यावरून लिहितील. आता याच्यामधून आहे ना, तुम्ही आकलन शक्तीसुद्धा चेक करू शकता मुलांची. ते आई कोणासोबत बोलत होती, संवादामध्ये किती जणांनी भाग घेतला, गृहपाठ कोणासाठी होता, आई कोणाला म्हणत होती की गृहपाठ केला का, रामू काय बोलला, त्याच्यानंतर रामू कुठे गेला. हे असे आकलनासाठी तुम्ही विविध प्रश्न विद्यार्थ्यांना विचारू शकता. म्हणजे याच्यामधून आकलन क्षमतासुद्धा तुम्हाला विद्यार्थ्यांची तपासता येईल. तर अपेक्षित परिणाम जे आहेत, या ज्या कृती आहे आपली संवादातून श्रुतलेखन, याच्यामधून अपेक्षित परिणाम जे आहेत ते म्हणजे आकलन शक्तीमध्ये वाढ होणे, स्मरणशक्तीत वाढ होणे, संवाद लेखन करता येणे, सर्वात महत्त्वाचं म्हणजे संवाद लेखन करता येणे, त्याच्यानंतर लेखन कौशल्य वाढणे आणि आत्मविश्वासामध्ये सुद्धा वृद्धी होणे. तर शिक्षक मित्रांनो, आपण ही कृती आपल्या स्तरावर विद्यार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचवावी. धन्यवाद. नमस्कार शिक्षक मित्रांनो, निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमाअंतर्गत इयत्ता 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी लेखन कौशल्य विकसित करण्यासाठी किंवा लेखन कौशल्याबरोबरच श्रुतलेखन कौशल्य विकसित करण्यासाठी आज आपण काही कृतींची मालिका आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे. ह्या कृतींमधून आपण आपल्या जो स्तर आहे तो स्तर गाठण्यासाठी या कृतींची आपल्याला मदत होते. चला तर मग तो स्तर कोणता आहे, तर 6 ते 8 शब्द जोडाक्षरयुक्त 4 ते 5 वाक्य विरामचिन्हासह आकलनासह लिहितो. हा स्तर गाठण्यासाठी आज आपण कृती घेऊन आलेलो आहेत, संपूर्ण वाक्याचे दृश्यात्मक श्रुतलेखन. तर मित्रांनो, संपूर्ण वाक्याचे दृश्यात्मक श्रुतलेखन ही कृती आपण वर्गात विद्यार्थ्यांसोबत कशी घेणार. मग ही कृती घेत असताना आपल्याला काही साहित्यांची गरज पडणार आहे. सोबतच आपण ज्यांच्यासोबत जी कृती घेणार आहोत त्या विद्यार्थ्यांकडे काही साहित्य अत्यंत आवश्यक आहे. मग विद्यार्थ्यांकडे कोणतं साहित्य आवश्यक आहे, कारण की लेखनाची कृती असल्यामुळे विद्यार्थ्यांकडे लेखन साहित्य असणं खूप गरजेचं आहे. मग यासाठी पेन, पेन्सिल, नोटबुक या प्रकारचं साहित्य विद्यार्थ्यांकडे असणं गरजेचं आहे. सोबतच आपण कृती घेत आहोत म्हणजे आपल्याकडे सुद्धा काही साहित्य असणं गरजेचं आहे. मग आपल्याकडे कोणतं साहित्य असणं आवश्यक आहे, तर एक छोटे 4 ते 5 वाक्याचे उतारे असतील, छोटी 4 ते 5 वाक्य असतील. हे साहित्य आपल्याकडे आपण आधीच तयार करून ठेवणं गरजेचं आहे. कारण काय की समजा जर आपल्याकडे साहित्य नसेल तर आपण वेळेत ती कृती विद्यार्थ्यांसोबत पूर्ण करण्यात अयशस्वी होऊ शकतो आणि म्हणून साहित्य असणं गरजेचं आहे. चला तर मित्रांनो, आता ही कृती आपण कशी घ्यायची, काय करायचं आहे या कृतीमध्ये, कारण की कृतीचं नावच ते आहे दृश्यात्मक वाक्यांचं लेखन. तर मित्रांनो, ही कृती घेत असताना आधी आपण काय करायचं, जो उतारा आपण निवडलेला आहे तो उतारा किंवा ती वाक्य
फळ्यावर जशीच्या तशी लिहायची. फळ्यावर ती वाक्य जोडाक्षर विरामचिन्हासह जशी उतार्यामध्ये दिलेली आहेत किंवा जशी परिच्छेदामध्ये दिलेली आहेत जशीच्या तशी ती फळ्यावर लिहायची. एकदा फळ्यावर लिहून झालेली जी वाक्य आहेत ती वाक्य स्वतः आपण एकदा हळुवारपणे वाचायची. एकदा हळुवारपणे ती वाक्य वाचून झाल्याच्या नंतर विद्यार्थ्यांकडून 2 ते 3 वेळा ती वाचून घ्यायची. विद्यार्थ्यांकडून ती वाक्य वाचून झाल्यानंतर फळ्यावरील वाक्य मिटवून टाका. फळ्यावरील वाक्य मिटवल्यानंतर विद्यार्थ्यांना सांगा की आता तुम्ही मी जे काही फळ्यावर लिहिलेलं होतं, जो काही परिच्छेद आपण फळ्यावर लिहिलेला होता तो परिच्छेद तुम्ही तुमच्या वहीत उतरवा. विद्यार्थी स्वतःच्या कल्पनाशक्तीने त्यांनी जेवढं वाचलं किंवा जेवढं त्यांच्या लक्षात आहे ते विद्यार्थी आपापल्या वहीमध्ये उतरवतील. विद्यार्थ्यांचं एकदा वहीत उतरवून झालेल्यानंतर विद्यार्थ्यांना वह्या बंद करायला सांगा. विद्यार्थ्यांनी वह्या बंद केल्यानंतर पुन्हा एकदा तोच उतारा जशाचा तसा फलकावर लिहा आणि विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या वाक्यांशी विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या उतार्याशी तो उतारा जुळवून बघायला सांगा. ज्या ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या चुका झालेल्या आहेत त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना गोल करायला सांगा आणि त्या चुका कशा झाल्या, त्या चुका कशामुळे झाल्या, आपण लक्ष दिलं नाही किंवा आपण व्यवस्थितपणे त्याचं वाचन केलं नाही किंवा त्याचं आकलन केलं नाही त्यामुळे चुका झाल्या असं विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून द्या. म्हणजेच चुका कमी होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर चुका कमी होण्यासाठी त्या परिच्छेदाचं आकलन व्यवस्थित करावं लागेल, व्यवस्थित वाचन करावं लागेल हे विद्यार्थ्यांना पटवून द्या. तर अशा पद्धतीनं सुद्धा आपल्याला या श्रुतलेखनासाठी विद्यार्थ्यांसोबत कृती घेता येते, ज्या कृतीमुळे विद्यार्थ्यांचं आकलन दृश्य ह्या 2-3 बाबी या कृतीतून साध्य होतात. म्हणजे काय, एक तर विद्यार्थी व्यवस्थित ते बघतील, दुसरं व्यवस्थित वाचतील, त्याच्यानंतर व्यवस्थित त्याचं आकलन करतील. म्हणजेच यामधून आपल्या तिन्ही गोष्टी पूर्णपणे साध्य होऊ शकतात. जर आपण आपल्या विद्यार्थ्यांसोबत पूर्ण वाक्याचं दृश्यात्मक श्रुतलेखन ही कृती वारंवार वर्गात घेतली तर नक्कीच विद्यार्थ्यांच्या श्रुतलेखनास फायदा होईल असं मला या ठिकाणी आपणास सांगायचं आहे. आपण आपल्या वर्गामध्ये अशा प्रकारची नियमित कृती घ्या जेणेकरून विद्यार्थ्यांचा श्रुतलेखनाचा विकास होईल. धन्यवाद. नमस्कार शिक्षक मित्रांनो, निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम अंतर्गत इयत्ता 3री ते 5वीसाठी विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त करण्यासाठी विविध स्तर दिलेले आहेत. त्या स्तरातील आज आपण स्तर 18 हा पाहणार आहोत. स्तर 18 आहे श्रुतलेखनाकरिता 6 ते 8 शब्द जोडाक्षर असलेले 4 ते 5 वाक्य योग्य विरामचिन्हासह व आकलनासह लिहितो. तर हा स्तर प्राप्त करण्यासाठी आज आम्ही कृतीची मालिका घेऊन आलो आहोत. तर या कृतीच्या मालिकेमधील एक कृती आहे गटश्रुतलेखन. गटश्रुतलेखन ही कृती आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत की तुम्ही वर्गामध्ये ही कशा पद्धतीने घेऊ शकता. गटश्रुतलेखन याचे उद्दिष्ट काय आहे तर याचे उद्दिष्ट आहे लेखन कौशल्यामध्ये वाढ होते, श्रवणशक्ती विद्यार्थ्यांची वाढते, शुद्ध लेखन कौशल्य विद्यार्थ्यांचं वाढतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्मविश्वासामध्ये वृद्धी होते. आता याच्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते जास्त साहित्य नाही आहे. तर याच्यामध्ये आपल्याला खडू, फळा, मार्कर पेन आणि शिक्षकांसाठी वाक्यपट्ट्या, तर भरपूर साऱ्या अशा वाक्यपट्ट्या आपण तयार करून घ्यायच्या आहेत. आता याच्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहिलं. आता ही कृती याच्यामध्ये गटरचना सगळ्यात महत्त्वाची आहे. तर गटनिर्मिती कशा पद्धतीने करायची आता हे आपल्या सर्वांना माहीत आहे. गटनिर्मिती करत असताना 3 विद्यार्थ्यांचा गट, 4 विद्यार्थ्यांचा गट किंवा 5 विद्यार्थ्यांचा गटसुद्धा तुम्ही करू शकता. पण काही ठिकाणी असं होऊ शकते की विद्यार्थी संख्या कमी असली तर आपण त्या ठिकाणी 2 विद्यार्थ्यांची जोडीसुद्धा त्या बनवू शकता. आता गटनिर्मिती झाल्याच्या नंतर तुम्हाला त्या गटामधून आता ही जी गटनिर्मिती तुम्ही करणार आहात ते विविध अध्ययन स्तर प्राप्त असलेल्या विद्यार्थ्यांची करायची आहे.
म्हणजे एकदम जास्त स्तर असलेला एक गट, एकदम कमी स्तर असलेला एक गट, असे गट तुम्हाला करायचे नाही आहेत. तर त्याच्यामध्ये सर्व अध्ययन स्तरातले विद्यार्थी असतील अशा प्रकारचा गट तुम्हाला निर्माण करायचा आहे. आता गटनिर्मिती झाल्याच्या नंतर त्या गटामधील ज्याला सर्वात जास्त अध्ययन क्षमता प्राप्त आहे अशा विद्यार्थ्याला तुम्हाला गटप्रमुख म्हणून निवडायचा आहे. आता प्रत्येक गटप्रमुखाची निवड झाल्यानंतर त्या गटप्रमुखांना आता विद्यार्थ्यांना कृती द्यायची आहे. तर कृती देत असताना सुरुवातीला विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढावा, त्यांच्यामध्ये एक हिंमत निर्माण व्हावी, त्यासाठी सुरुवातीला गटप्रमुखाकडून श्रुतलेखन आपल्याला करून घ्यायचं आहे. तर प्रत्येक गटप्रमुखाला तुम्हाला 7-8 अशा वाक्यपट्ट्या तुम्हाला त्यांना द्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर गटप्रमुखाकडून ते श्रुतलेखन विद्यार्थ्यांकडून करून घ्यायचं आहे आणि ते श्रुतलेखन झाल्याच्या नंतर ते गटप्रमुख ते वाक्य तपासतील आणि ते तपासून झाल्याच्यानंतर ती कृती आता शिक्षक घेतील. आता शिक्षक काय करतील, ते सर्व वाक्यपट्ट्या एकत्रित करतील. सर्व वाक्यपट्ट्या एकत्रित केल्याच्यानंतर त्याच्यामधील काही निवडक वाक्यपट्ट्या ज्या आहेत त्या घेऊन विद्यार्थ्यांना हळुवारपणे आणि स्पष्टपणे ते वाक्य सांगतील. आता ते वाक्य विद्यार्थ्यांनी लिहून घ्यायचं आहे. तर अशी 4 ते 5 वाक्य शिक्षक सांगतील आणि ते सांगून झाल्याच्या नंतर गटप्रमुखांना सूचना करतील की विद्यार्थ्यांनी लिहिलेले वाक्य तुम्ही तपासा. आता हे वाक्य गटप्रमुख तपासतील. आता गटप्रमुखाचं तपासून झाल्याच्या नंतर शिक्षक तेच वाक्य फळ्यावर मोठ्या अक्षरामध्ये लिहितील आणि सर्व विद्यार्थ्यांना सांगतील की आपण लिहिलेलं जे वाक्य आहे ते फळ्यावर लिहिलेल्या वाक्याशी जुळते का, म्हणजे ते बरोबर आहे का, ते तुम्ही तपासून घ्यावे. आता विद्यार्थी ते सर्व वाक्य बघतील आणि ते तपासून घेतील आणि चुकलेला जो शब्द आहे त्याला योग्य शब्द काय आहे तो आपल्या वहीमध्ये लिहून घेतील आणि त्याचा सराव नंतर ते करतील. तर अशा प्रकारे तुम्हाला ही कृती घ्यायची आहे. तर या कृतीमधून अपेक्षित परिणाम काय आहे, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव येणार नाही. एका आत्मविश्वासामध्ये ते श्रुतलेखन करतील. त्याच्यानंतर याच्यामधून येणारा अपेक्षित परिणाम म्हणजे विद्यार्थ्यांचं लेखन कौशल्य वाढेल, शुद्ध लेखन कौशल्य वाढेल, तसेच श्रवणशक्तीसुद्धा वाढेल. तर शिक्षक मित्रांनो, आपण सुद्धा ही कृती आपल्या वर्गामध्ये राबवावी आणि याचे परिणाम आपण सुद्धा तपासावे. धन्यवाद. नमस्कार शिक्षक मित्रांनो, निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमाअंतर्गत इयत्ता 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी लेखन कौशल्यावर आधारित श्रुतलेखन हे या कौशल्यामध्ये निपुण करण्यासाठी आपण आज काही कृती बघणार आहोत. ही कृती आपल्याला स्तर क्रमांक 18साठी उपयोगात येणार आहे. मग स्तर क्रमांक 18 कोणता आहे, तर 6 ते 8 शब्द असलेलं जोडाक्षरयुक्त 4 ते 5 वाक्य असलेलं विरामचिन्हासह आकलनासह लिहितो. आता हा स्तर गाठण्यासाठी आपल्याला काही कृती आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहेत. त्या कृती आपण बघणार आहोत. त्यामधली पहिली कृती अशी आहे की वाक्यांची शर्यत. ही वाक्यांची शर्यत कृती आपल्याला गटामध्ये घ्यायची आहे. तर आता आपण वर्गात गेल्यानंतर प्रथमतः काय करणार, तर विद्यार्थ्यांना आपण सूचना देणार की आज आपण श्रुतलेखन घेणार आहोत आणि श्रुतलेखन घेत असताना आपल्याला काही गोष्टींची अत्यंत आवश्यकता असते. मग त्या गोष्टी कोणत्या, तर विद्यार्थ्यांकडे वही, पेन, पेन्सिल उपलब्ध आहे की नाही ह्या गोष्टींची चाचपणी करावी. त्याचबरोबर शिक्षक या नात्याने आपल्याला आपल्याजवळसुद्धा काही अत्यंत महत्त्वाचे साहित्य उपलब्ध करून ठेवणे आवश्यक आहे, ज्यामध्ये वाक्यपट्ट्या असतील किंवा उतारे असतील. अशा पद्धतीचे साहित्य आपण आपल्याजवळसुद्धा तयार ठेवावेत, जेणेकरून वेळेवर आपल्याला इतरत्र धुंडावं लागणार नाही किंवा इतरत्र शोधावं लागणार नाही. सोबतच काही उतारे आपण निवडक उतारे तयार करून ठेवावे, त्या निवडक उतार्यांचे वाक्यात रूपांतर करून ठेवावे. अशा प्रकारचं साहित्य आपण जर आपल्याजवळ उपलब्ध करून ठेवलं तर आपल्याला कृती घेताना जास्त अडचण होणार नाही. सोबतच आपल्याला काय करायचं आहे, तर ही कृती घेत असताना प्रथमतः वर्गातील विद्यार्थ्यांचे 2 गट करा. जास्त विद्यार्थी असतील तर आपल्या स्तरामध्ये 4 ते 5 वाक्याचं श्रुतलेखन आपण या ठिकाणी करतो. वर्गात जर जास्त विद्यार्थी असतील तर 5-5 विद्यार्थ्यांचे आधी 2 गट करा. 2 गट केल्यानंतर दोन्ही गटांना वर्गात किंवा वर्गाच्या बाहेर विशिष्ट अंतरावर त्यांना उभे करा. विशिष्ट अंतरावर उभे केल्यानंतर त्यांना सूचना द्या की मी तुम्हाला काही वाक्यपट्ट्या देणार आहे किंवा
वाक्यपट्ट्या तुम्हाला एका टोपलीतून किंवा फरशीवर आपण एक गोल करा, त्या गोलामध्ये त्या वाक्यपट्ट्या ठेवा आणि विद्यार्थ्यांना सूचना द्या की या वाक्यपट्ट्यांमधून एक एक वाक्यपट्टी एकेका विद्यार्थ्याला उचलायची आहे। वाक्यपट्ट्या पूर्ण उचलून झाल्यानंतर एका गटाने 5 दुसऱ्या गटाने 5 वाक्यपट्ट्या उचलल्यानंतर यांना विद्यार्थ्यांना तिथं थांबवा। नंतर काय करा तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी वाक्यपट्ट्या उचलल्या त्या गटप्रमुखाने एकत्र करायच्या। गटप्रमुखाने त्या वाक्यपट्ट्या एकत्र केल्यानंतर त्या वाक्यपट्ट्या क्रमवार लावायच्या आणि त्या क्रमवार लावल्यानंतर विद्यार्थ्यांकडून त्याचं वाचन करायला लावायचं। विद्यार्थ्यांनी त्याचं वाचन केल्यानंतर एका गटाचा एक उतारा तयार होईल, दुसऱ्या गटाचा दुसरा उतारा तयार होईल। ह्या माध्यमातून आपल्याकडे एका वेळेला 2 उतारे तयार होतील आणि त्या दोन्ही उतार्याचं त्या गटाने वाचन करायचं। गटातील प्रमुखाने वाचन करायचं। गटातील प्रमुखाने वाचन केल्यानंतर शिक्षकांनी आदर्श वाचन करत असताना आदर्श श्रुतलेखन विद्यार्थ्यांना सांगायचं की ज्यामध्ये जोडाक्षरांचा उच्चार असेल, विरामचिन्हांचा उच्चार असेल, ह्या गोष्टी व्यवस्थितपणे विद्यार्थ्यांना सांगायच्या। विद्यार्थ्यांनी ते सगळं आपल्या वहीत लिहिल्यानंतर काय करायचं, त्या वह्या विद्यार्थ्यांकडूनच एकमेकाकडून तपासून घ्यायच्या। त्याआधी जो उतारा जी वाक्य आपण विद्यार्थ्यांना लिहायला सांगितली ती वाक्य फलकावर लिहावी। फलकावर लिहिल्यानंतर विद्यार्थ्यांनी ते वाक्य फलकावर लिहिलेल्या वाक्यांशी जोडून बघावी आणि त्यानंतर ती तपासून घ्यावी। ती वाक्य विद्यार्थ्यांनी तपासल्यानंतर एकदा शिक्षक म्हणून आपण तपासावी। ज्या चुका झाल्या असतील त्या चुका विद्यार्थ्यांना समजावून सांगाव्या आणि अशा प्रकारे ही कृती घेतल्यामुळे काय होईल की विद्यार्थ्यांना नक्कीच या कृतीचा फायदा होईल। या कृतीमुळे विद्यार्थ्याचं ज्ञान संपादन करण्याची पातळी वाढेल, विद्यार्थ्यांची शब्दसंपत्ती वाढेल, विद्यार्थ्यांची चिकित्सक बुद्धी वाढेल आणि क्रमाने पट्ट्या लावल्यामुळे आपण जर क्रमवार पट्ट्या लावल्या, क्रमवार वाक्य लावले तर यापासून एक उतारासुद्धा तयार होतो। ही संकल्पना विद्यार्थ्यांची या कृतीच्या माध्यमातून स्पष्ट होईल। तर मित्रांनो, अशा प्रकारे जर आपण आपल्या विद्यार्थ्यांसोबत ही कृती घेतली तर नक्कीच विद्यार्थ्यांचा हा स्तर गाठण्यासाठी याचा फायदा होईल असं मला विश्वास आहे। तेव्हा आपण आपल्या वर्गामध्ये ही कृती एकदा नक्की घेऊन बघा। धन्यवाद। नमस्कार शिक्षक मित्रांनो, निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमाअंतर्गत इयत्ता 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांचं श्रुतलेखन कौशल्य विकसित करण्यासाठी लेखन कौशल्यावर आधारित आज आपण काही कृती बघणार आहोत। आता ही कृती बघत असताना हा स्तर जो गाठायचा आहे आपल्याला, या कृतीमध्ये आपण जो स्तर गाठणार आहोत किंवा ही कृती बघितल्यामुळे आपण जो स्तर पूर्ण करणार आहोत तो स्तर आहे 6 ते 8 शब्द जोडाक्षरयुक्त 4 ते 5 वाक्य विरामचिन्हासह व आकलनासह लिहितो। आता हा स्तर गाठण्यासाठी जी कृती बघणार आहोत ती कृती आहे जोडाक्षर, विरामचिन्ह, आकलनासह लिहितो। तर मित्रांनो, ह्या कृतीत आपल्याला काय करायचं आहे तर ही कृती घेत असताना याआधी सांगितल्याप्रमाणेच विद्यार्थ्यांकडे लेखन साहित्य उपलब्ध असणं आवश्यक आहे। सोबतच आपण शिक्षक या नात्याने आपल्याला काही गोष्टी आवश्यक आहेत, ज्या गोष्टी म्हणजेच पूर्वतयारी ज्याला म्हणू आपण सुद्धा विद्यार्थ्यांसमोर जात असताना आपलीसुद्धा पूर्वतयारी असणं गरजेचं आहे। पूर्वतयारीसाठी आपण काय करायचं आहे तर एक 5 ते 6 वाक्य जोडाक्षरयुक्त विरामचिन्हासह युक्त अशी वाक्य आपल्याजवळ तयार ठेवायची आहेत। आणि हे तयार ठेवल्यानंतर आपण जेव्हा विद्यार्थ्यांना सूचना देऊ की मी आज तुम्हाला काही श्रुतलेखन सांगत आहे, श्रुतलेखन करत असताना मी जे सांगतो आहे, मी जे बोलतो आहे ते लक्षपूर्वक ऐका, नीट ऐका आणि मी जसं बोलतो त्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहा। आता हे करत असताना आपण 4 ते 5 जे वाक्य घेतलेले होते त्यापैकी उदाहरणादाखल मी तुम्हाला 1-2 वाक्य सांगतो आहे। पहिलं वाक्य मी घेतो आहे या ठिकाणी, आज स्वातंत्र्य दिनाचा उत्सव आहे। दुसरं, अरे वा शिक्षक किती छान आहेत। तिसरं, वृक्ष जर नसतील तर स्वास्थ्य बिघाडेल। अशा प्रकारची वाक्य आपण आपल्याजवळ ठेवावी
आता हे 3 वाक्य जे मी घेतले, हे 3 वाक्य आपण विद्यार्थ्यांना पहिल्यांदा हळूवार सांगावेत, एकदा सांगा, दुसऱ्यांदा सांगा, त्याच्यानंतर पूर्ण वाक्य सलग वाचून विद्यार्थ्यांना सांगा. विद्यार्थ्यांना सलग वाक्य वाचून सांगितल्यानंतर विद्यार्थ्यांना ते लिहायला सांगा. अशा पद्धतीनं आपण 4 ते 5 वाक्य विद्यार्थ्यांना लिहायला सांगतो. त्यानंतर ते 4 ते 5 वाक्य लिहून झाल्यानंतर या ठिकाणी आपण वाक्याचा उपयोग केला. त्याचबरोबर आपण या ठिकाणी परिच्छेदाचा सुद्धा उपयोग करू शकतो. 4 ते 5 वाक्य असलेला परिच्छेदसुद्धा आपण या ठिकाणी उपयोगात आणू शकतो. तर अशा पद्धतीनं पहिल्यांदा आपण एकदा हळूवार सांगायचं, दोनदा वाक्य सांगायचं, तिसऱ्यांदा विद्यार्थ्यांना नीट ऐकायला सांगायचं आणि नंतर लिहायला सांगायचं. विद्यार्थ्यांनी ते वाक्य लिहिल्यानंतर ते तुम्ही स्वतः तपासून घ्या किंवा विद्यार्थ्यांना मित्राच्या मदतीने ते तपासायला सांगा. मित्राच्या मदतीने तपासल्यानंतर त्यांच्या चुका लक्षात येतील किंवा तुम्ही तपासल्यानंतर चुका तुमच्या लक्षात आल्याच्या नंतर त्या चुका दुरुस्त करण्यासाठी पुन्हा प्रयत्न करा. यामध्ये कसं होईल की काही विद्यार्थी जे आहेत हे कमी गतीने लिहिणारे असतील, त्याच्यामुळे त्यांच्याकडून चुका जास्त होण्याचा संभव होऊ शकतो. पण ही कृती वारंवार जर आपण विद्यार्थ्यांसोबत घेतली, नियमित अशा प्रकारची कृती जर आपल्या विद्यार्थ्यांसोबत घेतली, दररोज वेगवेगळ्या प्रकारचे उतारे, वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य किमान 10 मिनटं वर्गात आपण विद्यार्थ्यांसोबत घेतली तर नक्कीच विद्यार्थ्यांचा श्रुतलेखनाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. आणि श्रुतलेखनाबरोबरच विद्यार्थ्यांना यामधून शब्दसंपत्ती वाढेल, आकलनशक्ती वाढेल, लक्षात ठेवण्याची जी क्षमता आहे ती वाढेल आणि विविध अंगाने विद्यार्थ्यांचा विकास होईल. तर मित्रांनो, ही कृती आपण आपल्या विद्यार्थ्यांसोबत वर्गात रोज घ्या, जेणेकरून लेखनाबरोबरच विद्यार्थ्यांचा श्रुतलेखनाचा सुद्धा विकास होईल. धन्यवाद. नमस्कार शिक्षक मित्रांनो, निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम अंतर्गत इयत्ता 3री ते 5वी साठी विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त करण्यासाठी विविध अध्ययन स्तर दिलेले आहेत. त्यामधील स्तर 18 श्रुतलेखनाकरिता 6 ते 8 शब्द जोडाक्षर असलेले व 4 ते 5 वाक्य योग्य विरामचिन्हासह व आकलनासह लिहितो. हे अध्ययन स्तर प्राप्त करण्यासाठी आम्ही कृतीची मालिका घेऊन आलो आहोत. तर त्यामध्ये आम्ही आज जी कृती घेऊन आलो आहोत ती आहे कथाश्रुतलेखन. कथाश्रुतलेखन ही कृती घेऊन आलो आहोत. आता कथाश्रुतलेखन या कृतीची जी उद्दिष्ट आहेत ती म्हणजे विद्यार्थ्यांचं श्रवण कौशल्य वाढते, त्याच्यानंतर लेखन कौशल्य आपल्याला वाढवायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आकलन कौशल्य वाढवायचं आहे. त्याच्यावर आधारित तुम्ही विद्यार्थ्यांना कथा नीटपणे ऐकणे हे कौशल्यसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी प्राप्त करू शकता. तर याच्यासाठी आपल्याला तयारी काय करायची आहे? तर बघा, शिक्षकाने याच्यासाठी तयारी अशी करायची आहे की कथा आहे ना छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये विभागून टाकायची आहे. आपल्याला वेगवेगळ्या कथा घ्यायच्या आहेत. पंचतंत्रातील कथा, ईशापनीतीमधील कथा, अशा छोट्या छोट्या सोप्या सोप्या कथा घ्यायच्या आहे किंवा शिक्षकाने स्वतः त्या कथा तयार केलेल्या असल्या तरीसुद्धा ते चालू शकते. पण त्याच्यामध्ये सोपे सोपे वाक्य, जास्त कठीण वाक्य त्या ठिकाणी नको यायला. तर अशा पद्धतीचे ज्या कथेंचे असे तुकड्यांमध्ये विभागणी करायची आहे. 6-6 तुकड्यांचा एक 6-6 तुकड्यांची 6-6 वाक्यांची तुकड्यामध्ये विभागणी करायची आहे. आता तुकड्यांमध्ये विभागणी करून झाल्याच्या नंतर मुलांनी पहिले शिक्षकांनी मुलांमध्ये उत्सुकता निर्माण करायची आहे. तर ती उत्सुकता कशी निर्माण करायची की मुलांनो, आज आपण कथा पाहणार आहोत, आज आपण गोष्ट पाहणार आहोत, तर तुम्हाला सर्वांना कथा आवडते ना, अशी प्रस्तावना वर्गामध्ये करायची. मग विद्यार्थी नक्कीच कथा आणि गोष्ट म्हणल्याच्या नंतर विद्यार्थ्यांमध्ये आनंद निर्माण होतो. आता हा आनंद निर्माण झाल्याच्या नंतर शिक्षकांनी त्या कथेमधील एक एक वाक्य सांगायला सुरुवात करायची की एकदा एका जंगलामध्ये सिंह झोपला होता. हे एक वाक्य झालं, एक उदाहरण झालं. तर हे वाक्य मुलांना सांगायचं की तुम्ही हे वहीमध्ये लिहा. त्याच्यासाठी त्यांना पुरेसा वेळ द्यायचा की एकदा एक सिंह जंगलामध्ये झोपला होता, नंतर त्याच्यावर उंदीर येऊन खेळत होता,
अशा प्रकारचे उदाहरणं विद्यार्थ्यांना द्यायचे. आता विद्यार्थ्यांना हे उदाहरणं दिल्याच्या नंतर त्यांना सांगायचं की तुम्ही एकमेकांना हे वाक्य दाखवा, तुमच्या जवळच्या मित्राला हे वाक्य दाखवा की मी हे असं लिहिलं, तू कसं लिहिलं बघू बरं, असे एकमेकांचे वाक्य तुम्ही तपासायचे. आता हे तपासून झाल्याच्या नंतर शिक्षकांनी काय करायचं आहे, जी गोष्ट तुम्ही विद्यार्थ्यांना सांगितली ती गोष्ट तुम्ही फळ्यावर लिहायची आहे. फळ्यावर लिहून झाल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना सांगायचं की आता ही फळ्यावर लिहिलेली जी गोष्ट आहे ती तुम्ही तपासा. तुम्ही जे वाक्य लिहिले, फळ्यावर जे वाक्य लिहिलेले आहेत त्याच्यामध्ये काय फरक आहे ते तुम्ही बघा. त्यानंतर आता आपल्या वर्गामध्ये जे जास्त स्तर प्राप्त झालेले विद्यार्थी आहेत, 2-3 विद्यार्थ्यांना ती कथा वाचनसुद्धा करायला सांगायची. आता कथा वाचन करून झाल्याच्यानंतर विद्यार्थी आपले वाक्य तपासतील, आपल्या चुका दुरुस्त करतील. तर याच्यामधून जे अपेक्षित परिणाम आहे, कथाश्रुतलेखन याच्यामधून जे आपल्याला अपेक्षित परिणाम मिळणार आहेत ते आत्मविश्वास त्यांच्यामध्ये वाढणारच आहे, आकलनशक्ती त्यांच्यामध्ये वाढणार आहे की अरे याच्यानंतर काय होणार, त्याच्यानंतर काय होणार, अशी आकलनशक्तीमध्ये वाढ होणार आहे. श्रवण कौशल्य वाढणार आहे आणि शुद्धलेखन कौशल्यसुद्धा वाढणार आहे. तर कथाश्रुतलेखन ही कृती आपण आपल्या वर्गामध्ये खूप चांगल्या पद्धतीने राबवावी. धन्यवाद. नमस्कार शिक्षक मित्रांनो, निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमाअंतर्गत इयत्ता 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी लेखन कौशल्य विकसित करण्यासाठी आपण आज एक कृती घेऊन आलेलो आहे. लेखन कौशल्य विकसित करत असताना श्रुतलेखन कौशल्यसुद्धा विकसित करणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठीच आपण आपला स्तर क्रमांक 18मध्ये 4 ते 8 शब्द जोडाक्षरयुक्त 4 ते 5 वाक्य विरामचिन्हासह आकलनासह लिहितो हा स्तर पूर्ण करण्यासाठी आज आपण या ठिकाणी एक कृती घेतो आहे. कृतीचं नाव आहे श्रवण वाचन कृती. तर मित्रांनो, श्रवण वाचन कृती ही प्रारंभिक स्तरावरची कृती आहे. प्रारंभिक स्तरावरची कृती म्हणजेच की विद्यार्थ्यांचं श्रवण व्यवस्थित होणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांचं श्रवण जर योग्य गतीनं झालं तर विद्यार्थी योग्य गतीने योग्य पद्धतीने वाचन करतील आणि म्हणून श्रवण हा सगळ्यात महत्त्वाचा घटक या ठिकाणी आहे. मग श्रवण विद्यार्थ्यांचं चांगलं करण्यासाठी योग्य गतीने विद्यार्थ्यांनी श्रवण करावं यासाठी आपण काय करू शकतो, तर यासाठी आपण ऑडिओ बुक्स जे आहेत, ऑडिओ बुक्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं श्रवण करू शकतो. त्याचप्रमाणे गाणी, गोष्टी, गप्पा यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं श्रवण चांगल्या पद्धतीनं आपण करू शकतो. श्रवणाची जी कृती आहे किंवा विद्यार्थ्याचं जर श्रवण चांगलं जर झालं तर विद्यार्थी वाचन योग्य पद्धतीने करेल आणि वाचन जर विद्यार्थ्याचं योग्य पद्धतीने योग्य गतीने झालं तर विद्यार्थी योग्य गतीने लिखाणसुद्धा करेल. आणि म्हणून श्रवणासाठी आपण ऑडिओ बुक्सचा वापर करावा. सोबतच काही दूरदर्शन मालिका आहेत, टी व्ही आहे, रेडिओ आहे, यावरचे कार्यक्रम विद्यार्थ्यांना नियमित दाखवावे किंवा जर विद्यार्थ्यांकडे ह्या सोयी उपलब्ध असतील तर त्यांना ते ऐकण्यास लावावे. यामुळे विद्यार्थ्यांचा श्रवणाचा विकास होतो. सोबतच वाचन, मग श्रवणाबरोबर वाचन स्तरसुद्धा आपल्याला घ्यायचं आहे. तर वाचन करत असताना वेगवेगळ्या पुस्तकं आहेत, कथा आहेत, कादंबऱ्या आहेत, गोष्टी आहेत, वर्तमानपत्र आहेत, याचं वाचन विद्यार्थ्यांना करायला लावायचं आहे. तर वाचन करत असताना विद्यार्थी काय करतात, आजकाल आपण बघितलेलं आहे की विद्यार्थी मनातल्या मनात वाचण्याचा प्रयत्न करतात, परंतु मनातल्या मनात वाचल्यामुळे विद्यार्थ्यांना ते आकलन चांगल्या पद्धतीनं होत नाही आणि म्हणून विद्यार्थ्यांना त्या मोठ्या आवाजात स्पष्टपणे वाचायला सांगणं हे सुद्धा गरजेचं आहे. कारण की ही कृती जर आपण वारंवार घेतली, विद्यार्थ्यांना मोठ्या आवाजात वाचायला लावलं तर वाचलेलं ऐकलेलं हे लिखाण सुधारण्यासाठी अतिशय महत्त्वाचं असतं आणि म्हणून एकदा का विद्यार्थ्याचं लिखाण सुधारलं तर तो श्रुतलेखनसुद्धा व्यवस्थितपणे लिहू शकेल. आणि म्हणून वाचन आणि श्रुतलेखन
ह्या जो 2 गोष्टी आहेत, ह्या 2 गोष्टी लेखनासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत. मग यामध्ये वाचन करत असताना काही जोडाक्षरं येतील, काही विरामचिन्ह येतील, तर त्यांची ओळख विद्यार्थ्यांना होईल. विद्यार्थी वाचन करत असताना आरोह अवरोह सोबत वाचेल, कुठं थांबायचं, कुठं आवाजात चढाव घ्यायचा, कुठं आवाजात उतार ठेवायचा, ह्या गोष्टी विद्यार्थ्यांना मोठ्याने वाचल्यामुळे कळतील. किंवा यामध्ये एकमेकांचे जे संवाद आहेत, हे संवादसुद्धा या ठिकाणी आपल्याला घेता येतील, जेणेकरून विद्यार्थ्यांची श्रवणाची आणि वाचनाची जी कृती आहे किंवा श्रवण आणि वाचनाची जी संकल्पना आहे ही स्पष्ट होईल, ज्यामुळे विद्यार्थी लेखन हा सहज गतीने करू शकेल. विद्यार्थ्याने सहज गतीने जर लेखन केलं तर त्याचं श्रवण चांगलं असेल, वाचन चांगलं असेल तर लिखाण व्यवस्थित होईल. आणि मग आपण श्रुतलेखनाकडे वळतो आहे, तर ज्या विद्यार्थ्याचं श्रवण व्यवस्थित असेल, म्हणजेच ऐकण्याची शक्ती किंवा काय म्हणतो येईल आपल्याला त्याला, की ऐकण्याची क्षमता ज्या विद्यार्थ्यांची योग्य असेल, तो विद्यार्थी श्रुतलेखन लिहिण्यास कुठेही मागे पडणार नाही. आणि म्हणून श्रुतलेखन हे कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांना पहिले श्रवण चांगल्या पद्धतीनं करावं, त्यानंतर वाचन चांगल्या पद्धतीनं करावं. ह्या ज्या 2 गोष्टी आहेत, ह्या 2 गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीने जर आपण पटवून सांगितल्या, कृतींच्या माध्यमातून, विविध साहित्य साधनांच्या माध्यमातून जर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्या, तर श्रुतलेखन करताना विद्यार्थी अडखळणार नाही. जोडाक्षरयुक्त शब्दांचा असो, विरामचिन्हाचा असो, श्रुतलेखन विद्यार्थी व्यवस्थित पद्धतीने करेल आणि सोबतच त्या श्रुतलेखनाचं त्याला आकलनसुद्धा होईल. चला तर मित्रांनो, आपण अशा पद्धतीने ही जर कृती घेतली तर आपला विद्यार्थी श्रुतलेखनामध्ये नक्कीच पारंगत होईल असा विश्वास आहे. धन्यवाद.